वेलचीची जी सालं आहेत ती कोणीच टाकून देत नसेल, पण क्वचित असं कोणीतरी असेल जी वेलचीची सालं टाकून देत असतील. वेलचीच्या सालांचा वापर प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करत असेल, पण मी कशा पद्धतीने वापर करते तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लहानपणापासून मी हेच बघत आले की वेलची सोलल्यानंतर त्याची जी सालं असतात ती चहा पावडरच्या डब्यामध्ये ठेवली जायची आणि त्यानंतर चहा बनवताना ती चहामध्ये घातली जायची. मी देखील हेच करत होते, पण चहाला वेलचीच्या सालांचा तेवढासा स्मेल येत नव्हता. या सालांचा अजून काही उपयोग करता येईल हे काही मला माहीत नाही, पण मी एक आयडिया शोधून काढलेली आहे. वेलची सोलायची, त्यानंतर तिची जी सालं असतात ती मिक्सरमध्ये अशी वाटून घ्यायची. बघू शकता. तर ही सालं वाटल्यानंतर या मिक्सरच्या भांड्यामधून असा स्मेल येतोय जसं काही या मिक्सरच्या भांड्यामध्ये सोललेली वेलचीच वाटलेली आहे. आता ही वाटलेली पावडर आहे ती आपण चहामध्ये घालू शकतो. खूप छान असा वेलचीचा स्मेल येतो. त्याचबरोबर गुलाबजामच्या पाकामध्ये देखील घालू शकतो. दुधामध्ये देखील आपण याचा वापर करू शकतो. त्यानंतर दूध गाळून आपण पिऊ शकतो. भरपूर ठिकाणी वेलचीच्या सालीच्या या पावडरीचा आपण वापर करू शकतो. तुम्ही या सालींचा काय उपयोग करता ते कमेंटमध्ये नक्की